मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. आज आपण मेन्सुरेशन हा चॅप्टर पाहणार आहोत. मेन्सुरेशन म्हणजेच याला मराठीत म्हणतात महत्त्व मापन. यालाच आपण क्षेत्रमिती पण म्हणू शकतो. क्षेत्रमिती. तर हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. मेन्सुरेशन हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. हा चॅप्टर 8वी 9वी 10वी इथेच नाही तर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये सुद्धा कामात येतो. जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देतात ना त्यांना माहिती आहे की याच्यावरचे प्रॉब्लेम येतात. आता हा जो चॅप्टर आहे मेन्सुरेशन हा चॅप्टर टोटल आपल्याला फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. हा चॅप्टर कशावर डिपेंड आहे? फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. आता फॉर्म्युल्यावर डिपेंड असल्यामुळे फॉर्म्युला पाठ तर प्रॉब्लेम जमतील आणि जर फॉर्म्युलेच पाठ नसतील तर प्रॉब्लेम काही जमणार नाहीत. तर याचे फॉर्म्युले पाठ करायचे. आता पाठ करणे म्हणजे पाठांतर करणे म्हणजे तो विसरतेच माणूस, म्हणून याला अशा प्रकारे समजून घेऊन पाठ करायचे की आपण कधीही याला विसरू शकणार नाही. तर मेन्सुरेशन या चॅप्टरमध्ये काही 2D फिगर घेतो आणि त्याच्यावरून आपण 3D फिगरचे क्षेत्रफळ आणि वॉल्यूम कसं काढतात ते आपण घेऊया. सर्वात आधी पहिले 2D फिगर घेते. इथे हा आहे रेक्टँगल. हा काय? रेक्टँगल. ही आहे लेंथ आणि ही आहे ब्रेथ. आता रेक्टँगल आहे तर याच्या एरिया काढावा लागेल आपल्याला. एरिया ऑफ रेक्टँगल. फॉर्म्युला काय आहे? लेंथ इंटू ब्रेथ, L इंटू B. याच्यानंतर याच्या काढायला लागते पेरीमीटर. काय काढावं लागते? पेरीमीटर. आपल्याला माहीत आहे रेक्टँगलची प्रॉपर्टी आहे अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर आता पेरीमीटरचा अर्थ काय असतो? सम ऑफ ऑल साईड. सम म्हणजे बेरीज, सगळ्याही चारही बाजूंची बेरीज. आता इथे फिगर 4 साइडेड फिगर आहे म्हणून आता 4 बाजूची. ट्रायंगलची असेल तर तिन्ही बाजूंची बेरीज. आता इथे पेरीमीटर पाहूया. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. पेरीमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला पहा. L प्लस बी म्हणजे L किती आहे? 2 टाइम्स आणि B किती आहे? 2 टाइम्स. याला लिहू शकतो ट्वाईस L प्लस ट्वाईस B. ठीक आहे. तर पुन्हा इथून काय काढाल? 2 कॉमन काढून घेऊ आपण. 2 कॉमन निघेल तर पुन्हा लिहितो. आता जो फॉर्म्युला मेन आहे पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू 2 इंटू L प्लस B. हा झाला तुमचा फॉर्म्युला. कशाचा? पेरीमीटरचा फॉर्म्युला ऑफ रेक्टँगलचा. ठीक आहे. आता ही झाली 2D फिगर. ही कोणती फिगर झाली? 2D. याच्यावरून आता मी जाते 3D फिगर. 3D फिगरमध्ये पहा. आता याच्यावरूनच आपण 3D फिगर जी बनते ती आहे क्युबॉइड. ह्याला काय म्हणतात? क्युबॉइड. ह्याला असं जोडतात. फिगर पण पाहून घ्या. अगदी सोप्या पद्धतीनं काढली आहे फिगर. मला थोडी शेडेड करून देते. आता प्रत्येक याला किती पार्ट आहेत? 6 पार्ट आहेत है ना. आता क्युबॉइड हा कोणता फिगर आहे? क्युबॉइड म्हणजे इष्टिकाची ती. फॉर एक्झाम्पल इष्टिकाची ती म्हणजे आपण वीट पाहिलेलं वीट किंवा ही मॅच बॉक्स पहा. ठीक आहे. मॅच बॉक्स. आता हे मॅच बॉक्समध्ये किती पृष्ठ आहेत पहा. 1 हा 2 आहे. मग हा 3 4 5 6 एकूण किती आहेत? 6. आणि प्रत्येक सरफेस पहा रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. आयताकृती हा पहिला पहा. खालचा पण पहा रेक्टँग्युलर. इकडला बघा हा साईडवाला, हाही साईडवाला पहा आणि हा सुद्धा. प्रत्येक सरफेस हा जो आहे तो रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. तर या शेपला आपण काय म्हणू शकतो? क्युबॉइड म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? क्युबॉइड. तर याच्यामध्ये पहा ही झाली तुमची लेंथ.
ही झाली ब्रीथ आणि ही झाली तुमची हाईट. ठीक आहे. याच्यात पहिला जो फॉर्म्युला येते तो पहिला फॉर्म्युला येतो लॅटरल एरिया, लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल किंवा त्यालाच म्हणतात व्हर्टिकल. लॅटरल शब्द यूज करतो इथे. लॅटरल सरफेस एरिया, याला व्हर्टिकल पण म्हणतात, लक्षात ठेवा. सरफेस एरिया. याचा आता लॅटरल म्हणजे काय? उभा. ठीक आहे. आता हे जर असा ठेवला तर उभेवाले पृष्ठ कोणते राहतील? इकडला हा 1 2 3 आणि हे 4. बरोबर आहे. हा खालचा आणि वरचा सोडून देऊ, कारण की आपल्याला फक्त लॅटरल म्हटलं आहे, उभे स्तंभ म्हटलं आहे. उभे सरफेस कोणते आहेत? हेच आहेत इकडले, नाही का. आता पहा, उभे स्तंभाचे आपल्याला काय करायचं? सरफेस एरिया काढायचा आहे. कसं निघल पहा. उभेवाले कोणते झाले? हे वाले. हां, तर H×L हा वाला पार्ट झाला. तर याचा फॉर्म्युला काय येईल? H×L. 2 आहेत इकडे समोर आणि मागे. 2H×L प्लस अजून उभा B×H है ना. हा कोणता? B×H. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट म्हणजे ट्वाईस B×H. आता इथून पहा पुन्हा कॉमन काय निघणार आहे? 2 निघेल आणि H. ट्वाईस H×L प्लस B. हा झाला तुमचा लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड झाला. आता लॅटरल नंतर काय आहे? टोटल सरफेस एरिया. आता काय आहे? टोटल सरफेस एरिया. टोटलमध्ये काय? आतापर्यंत लॅटरलमध्ये काय घेतलं? उभे सरफेस घेतले होते. टोटलमध्ये हा वरचा पण येईल आणि खालचा पण येईल. बरोबर आहे. तर आता फॉर्म्युला चेंज. आता फॉर्म्युला कोणता? टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड करून देतो. क्युबॉइड. आता टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड म्हणजे किती सरफेसेस आहेत एकूण त्याला? आता 6. ठीक आहे. आता हा आपला झाला होता ट्वाईस, इथपासून घेतो. हां, खालचा पण घेतो. ट्वाईस L×B प्लस ट्वाईस B×H हे इकडवाले प्लस ट्वाईस आता हे उभेवाले. हां, ट्वाईस H×L. आता प्रत्येकातून काय कॉमन निघत आहे? 2 कॉमन निघेल. तर हा आला LB प्लस BH प्लस HL. दिस इज दी टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इक्वल्स टू 2 LB प्लस BH प्लस HL. हा झाला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. याला लक्षात ठेवायचं थोडीशी ट्रिक आहे, ते लक्षात घ्या. इथे सांगते मी तुम्हाला. LBH हा असा सर्कल जाईल, सायकल जाईल. L×B B×H आणि H×L हा झाला टोटल सरफेस एरिया. फॉर्म्युला लक्षात ठेवायची छोटीशी ट्रिक आहे. नंतर सरफेस एरिया झाला, लॅटरल पण झाला, टोटल पण झाला. आता नेक्स्ट आहे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. आता काय? व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड पहा, नोट लक्षात ठेवायचा. हा जो तळभाग आहे, हा बॉटमचा एरिया काय? L×B इंटू त्याला हाईट लावून द्या, म्हणजे काय होऊन जाईल तुमचा? तो व्हॉल्यूम होऊन जाईल. ठीक आहे. एरिया कोणाचा? हा बॉटमचा एरिया. बॉटमचा सरफेस कोणता आहे? रेक्टँग्युलर. याचा काय एरिया? L×B आणि हाईट जोडली तिथे इंटू. तर फॉर्म्युला काय बनला? L×B×H. पहा, क्युबॉइडचे 3 फॉर्म्युले पाहिले आपण. पहिला फॉर्म्युला लॅटरल सरफेस एरिया, त्यालाच म्हणतात व्हर्टिकल सरफेस एरिया. तो काय होता? 2H L प्लस B. हा झाला तुमचा लॅटरल सरफेस एरिया किंवा यालाच काय म्हणतात? व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणजे उभा एरिया. ठीक आहे. मग दुसरा पाहिला आपण टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. दुसरा कोणता पाहिला? टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. याचा फॉर्म्युला बनला होता आपला 2 LB प्लस BS प्लस HL. ठीक आहे. नंतर तिसरा पाहिला आपण इथे फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. तिसरा फॉर्म्युला काय पाहिला?
व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. अशा प्रकारे याचे किती फॉर्म्युले बनले? 3 फॉर्म्युले झाले. किती फॉर्म्युले झाले? 3. पहिला वर्टिकल सरफेस किंवा लॅटरल, टोटल सरफेस एरिया आणि तिसरा झाला व्हॉल्यूम. ठीक आहे. आता यानंतरची 2D फिगर पाहते पहिले. यानंतरची फिगर आहे स्क्वेअर. 2D फिगर कोणती आहे? स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर पाहून घेऊ. आधी स्क्वेअर ड्रॉ करते इथे. स्क्वेअरची प्रॉपर्टी काय? ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. these आर दी स्क्वेअर. स्क्वेअरचा पहिले एरिया घेऊन घेऊ. हा झाला स्क्वेअर. लिहून घेते इथे स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया ऑफ स्क्वेअर. याचा फॉर्म्युला आहे, जर साईड ए ठेवली तर काय येईल? ए स्क्वेअर. साईड स्क्वेअर लिहून घेते पहिले. स्क्वेअर देअरफॉर जर साईड एल ए असेल तर एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर. चला, हा झाला एरियाचा ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला. आता या स्क्वेअर हा कोणता होता? 2D होता. ठीक आहे, 2 डायमेन्शनल. याच्यावरून आता 3 डायमेन्शनल जी फिगर बनते ती आहे क्यूब. ती आहे क्यूब. पाहते क्यूब. क्यूबची फिगर कशी निघेल पहा तुम्ही. प्रत्येक सरफेस कशा आकाराचे असतील? स्क्वेअर शेपचे. स्क्वेअर. this one, this and like that. now थोडासा शेडेड करून देते. like this. okay. now this. आता स्क्वेअरची प्रॉपर्टी लक्षात घ्या. स्क्वेअरची प्रॉपर्टी काय? ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे प्रत्येक साईड कशी असते? इक्वल असते. तर याच्यामध्ये पहा आता, हा जर यल, हा बी आणि एच घेतला, पण हा काय स्क्वेअर आहे, तर सगळ्यांचा काय येईल? सेमच येईल. म्हणजे हा ए होऊन जाईल ए, हा सुद्धा ए आणि हा सुद्धा का होईल? ए. बरोबर आहे. आता पहिला याचा किती सरफेसेस? याला पण कसे? 6 सरफेसेस आहेत. बरोबर आहे. वरचा 1, खालचा 1, 2, 3, 4, समोरचा 5 आणि मागचा 6. याला पण 6 सरफेस आहेत आणि प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर शेपमध्ये असतो. कोणत्या शेपमध्ये असतो? स्क्वेअर शेपमध्ये असतो. बरं, याचा आता पहिला फॉर्म्युला कोणता आहे आपला? लॅटरल सरफेस एरिया. कोणता फॉर्म्युला? लॅटरल सरफेस एरिया. आता लॅटरल म्हणजे काय? व्हर्टिकलवाले. लॅटरलला इथे व्हर्टिकल आपण लिहू शकतो. दिली इथे लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब. आता पहा, लॅटरल म्हणजे कोणते? उभेवाले. ठीक आहे. आता हा एक पृष्ठ घेतो. याचा फॉर्म्युला एच इंटू यल. बरोबर आहे. हा जो घेतला मी एच इंटू यल हावाला घेतला, पण एच म्हणजेच काय? ए. यल म्हणजेच काय? ए. म्हणजे सगळ्या साईड सेम आहेत. म्हणजे किती? ए इंटू ए किती झाला? ए स्क्वेअर. असे किती आहेत एकूण? उभे किती आहेत? 4. तो बॉटमचा आणि वरचा तो सोडून द्या, ते पकडून 6 होतील. पण व्हर्टिकल म्हटलं आहे, लॅटरल म्हटलं आहे म्हणजे उभे स्तंभ. उभे स्तंभ किती आहेत आपले? उभे पृष्ठफळ किती? 4 आहेत. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला होईल 4a स्क्वेअर. का होईल? 4a स्क्वेअर. कारण ए काय? त्याची हाईट आहे आणि प्रत्येक हा जो पार्ट आहे, प्रत्येक सरफेस आहे तो स्क्वेअर शेपमध्ये असल्यामुळे याच्या लॅटरल सरफेस एरिया का होईल आपला? 4a स्क्वेअर किंवा 4l स्क्वेअर पण म्हणू शकतो आपण, कारण की सगळे सेम आहेत. हा झाला पहिला फॉर्म्युला. दुसरा आता काय? टोटल सरफेस एरिया. आता काय? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब.
टोटल सरफेस एरिया पहा, उभे किती 4 होते, उरले कोणते होते, वरचा एक आणि खालचा एक, म्हणजे एकूण किती झाले 6 झाले. आणि त्याचा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब काढायचा आहे तर हा होईल 6a². का होईल 6a². 2 फॉर्म्युले झाले याचे. तिसरा उरला आहे आता. तिसरा कोणता उरला आहे तर उरला तिसरा आहे आपला व्हॉल्यूम. तिसरा कोणता उरला आहे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूबमध्ये पहा, आपण मी काय सांगितलं होतं मागे, जर कोणत्याही गोष्टीचा व्हॉल्यूम काढायचा सॉलिड फिगरचा तर त्याचा हा बॉटमवाला सरफेस घ्यायचा. बॉटम सरफेस कोणता आहे, स्क्वेअर शेपमध्ये. याचा एरिया काय म्हणजे a इंटू हाईट घेतली होती, हाईटसुद्धा काय आहे a, म्हणजे a जसं L इंटू B इंटू H, बरोबर आहे. L इंटू B इंटू H. L किती आहे a, B इंटू a, मग हा सुद्धा a किती टाईम्स आहे, 3 टाईम्स आहे, म्हणजे काय येईल a³ म्हणजेच काय, साईड क्यूब. लक्षात आला. पहा याचे आपण पुन्हा 3 फॉर्म्युले पाहिले आहेत. लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब इक्वल टू, लॅटरल म्हणजे वर्टिकल सरफेस, काय 4a². दुसरा आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इक्वल्स टू 6a². 6a² झाला. हा काय टोटल आहे, टोटल म्हणजे 6 सरफेसेस आहेत याला. आणि थर्ड वन होता क्यूबचा फॉर्म्युला, तो आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूब इक्वल्स टू a³. असे आतापर्यंत आपण सॉलिड फिगरचे जे पाहिले 3 डायमेन्शनल, हे किती फॉर्म्युले पाहिलेत, 6 फॉर्म्युले झालेत आपल्याकडे. किती फॉर्म्युले झालेत, 6. आता यानंतरची नेक्स्ट फिगर जी आहे ती आहे सिलेंडर. ती काय आहे, सिलेंडर. सिलेंडर म्हणजे कोणता आकार सांगते मी तुम्हाला. हा बघा, हा एक डब्बा आहे माझ्याकडे, ठीक आहे. आता हा जो डब्बा आहे याला किती सरफेसेस पाहूया आपण. वरचा सर्क्युलर सरफेसेस आहे, खालचा सर्क्युलर सरफेस आहे, आणि हा जो सरफेस आहे याला म्हणतात वक्र पृष्ठफळ. याला काय म्हणतात, वक्र म्हणजेच याला इंग्लिशमध्ये म्हणतात कर्व्ड सरफेस. काय म्हणतात, कर्व्ड सरफेस एरिया, ठीक आहे. म्हणजे याला पहा आता, हा दिस इज सिलेंडर, ठीक आहे. याला 2 सरफेस, एक आहे प्लेन सरफेस, सर्क्युलर सरफेसेस 2, आणि हा एक आहे सरफेसेस कोणता, तो आहे काय म्हणतात त्याला, ह्याला म्हणतात वक्र सरफेस किंवा वक्र पृष्ठफळ. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कर्व्ड सरफेस एरिया. त्याला काय म्हणतात, कर्व्ड सरफेस एरिया. समजला. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिलेंडर. नाउ वी हॅव ड्रॉ सिलेंडर. तर सिलेंडर ड्रॉ करते इथे. दिस इज सर्क्युलर शेप. आणि ही झाली तिची हाईट देऊन द्यायला आपण. दिस इज R अँड दिस इज H म्हणजेच हाईट, ठीक आहे. रोड रोलर पाहिला आहे का तुम्ही. रोड रोलर इज ऑल्सो सिलेंड्रिकल शेप. आता दिस इज द सिलेंडर. ह्याचं नाव, या सॉलिड फिगरचं काय नाव आहे, सिलेंडर. नेक्स्ट वन फिगर इज सिलेंडर. 6 फॉर्म्युले झालेत आहे आपले. आता हा नेक्स्ट आहे सिलेंडर. आता सिलेंडरचा पहिला फॉर्म्युला आहे, पहिला घेऊ आपण कर्व्ड सरफेस एरिया. कोणता सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया. कर्ड सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. पहा, कर्ड सरफेस एरिया काढताना एक लक्षात ठेवाल, एरिया ऑफ बॉटम घ्यायचा. एरिया बॉटम नाही, लेंथ ऑफ बॉटम. हा जो याचा बॉटम आहे, तर हा बॉटम कोणत्या शेपमध्ये, सर्क्युलर शेपमध्ये आहे. याची ही लेंथ घेतली आपण. लेंथ म्हणजे काय होईल, हा सर्कल आहे. सर्कलची लेंथ म्हणजेच काय, त्याचा
पेरिमीटर पेरिमीटर म्हणजे सरकम्फरन्स, त्याला काय म्हणतात सरकम्फरन्स, आणि ही झाली त्याची हाईट. ठीक आहे, तर याचा सरकम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे आता 2πr, आणि ही हाईट इंटू एच केला म्हणजे हाईट झाली, म्हणजे फॉर्म्युला काय झाला 2πr इंटू एच. काय झाला 2πr इंटू एच. चला, कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 2πr इंटू एच. समजला. पहा, कर्ड सरफेस एरिया काढायचा आहे आपल्याला, तर काय घेतो, ही लेंथ घ्यायची, सर्क्युलर लेंथला काय म्हणतो आपण परिघ म्हणतो. परिघ म्हणजे सरकम्फरन्स, त्याचा फॉर्म्युला काय 2πr आणि इंटू हाईट म्हणजे इंटू एच. हा झाला तुमचा कर्ड सरफेस एरिया. बरं, आता काढायचं आपल्याला टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरियामध्ये काय काय येईल पहा, हा कर्डवाला भाग येईल, बॉटमचा सर्क्युलर फेस आणि इकडचाही सर्क्युलर सरफेस येईल. ठीक आहे, म्हणजे या तिघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. म्हणजे काय येईल पहा, कर्ड सरफेस एरिया काय येईल 2πr एच प्लस πr स्क्वेअर. असे दोन आहेत नाही का, 2 टाइम्स आहेत, दोन्ही नाही, कारण की रेडियस सर्वांची सेम आहे 2. आता कॉमन काय निघेल इथून पहा, 2 निघाला, 2 मी इकडे लिहून टाकते, इंटू 2 करून दे, 2 टाइम्स आहे म्हणून 2 टाइम्स करून देते. आता कॉमन काय निघाला 2, पाय पण निघला आणि आर पण निघला, 2 आर आहेत, 1 आर निघला. आता इथे आर तर पूर्ण 2πr निघलेलाच, इथे काय उरला एच, आणि इथे काय उरला होता आर स्क्वेअर होता, 1 आर निघला तर काय उरला आर. तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, टोटल सरफेस एरिया हा काय बनला फॉर्म्युला 2πr इंटू एच प्लस आर. हा झाला तुमचा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. या सिलेंडरचा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय झाला 2πr इंटू एच प्लस आर. झाला. आता यानंतरचा तिसरा फॉर्म्युला येतो आपल्याकडे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. अच्छा, फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. कसं काढायचं पहा. व्हॉल्यूम कसं काढतात, एरिया ऑफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ बेस म्हणजे या बेसचा एरिया काय, बेस कोणत्या शेपमध्ये आहे, सर्कलमध्ये. सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय πr स्क्वेअर. काय πr स्क्वेअर आणि इंटू हाईट करायची, म्हणजे हा झाला तुमचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, तर या डब्यामध्ये किती काही आपण म्हणू शकतो किती म्हणजे काही वस्तू येणार, किती बिस्किट येईल, किती चॉकलेट्स येईल है ना, किंवा किती मिल्क येईल याच्यामध्ये, किती वॉटर येईल, की म्हणजे या डब्याची कॅपॅसिटी किती आहे, म्हणजेच काय म्हणू त्याला व्हॉल्यूम म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो, व्हॉल्यूम म्हणू शकतो. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय म्हटलं मी, एरिया ऑफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ बेस म्हणजे काय πr स्क्वेअर इंटू हे काय झाली त्याची एच, म्हणजे हा लिहितो इथे πr स्क्वेअर एच. काय झाला πr स्क्वेअर एच. आता पहा याचे किती फॉर्म्युले शिकलो आपण, 3 याचे पण सिलेंडरचे. पहिला फॉर्म्युला कोणता, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल टू 2πrh. झाला. नंतर आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल्स टू 2πr इंटू एच प्लस आर. हा कसा बनला टोटल, कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बोथ दी सरफेसेस बॉटम ॲज वेल ॲज टॉप. तर हा पायर बॉटम आणि हे किती सर्क्युलर होते आणि त्यांची रेडियस सेम राहील म्हणून πr स्क्वेअर केलो आणि 2 आहेत म्हणून याला इंटू 2 केलो.
ठीक आहे. आता याच्यातून काय कॉमन काढलं, 2 कॉमन काढली होती आणि पाय आणि हा आर, तर काय उरला H+R. त्याचा फॉर्म्युला बनला टोटल सरफेस एरिया इक्वल टू 2πr इंटू H+R. आणि तिसरा फॉर्म्युला होता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल्स टू πr²h. काय होता, πr²h. हा झाला फॉर्म्युला कशाचा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा. आता यानंतरची जी नेक्स्ट फिगर आहे ती आहे कोन. आता पाहूया कोन म्हणजेच त्याला म्हणतात शंकू. त्याला काय म्हणतात, शंकू. फॉर एक्झाम्पल तुम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ले असाल, आईस्क्रीमचा जो कोन असतो दॅट्स दी शेप ऑफ कोन. किंवा जोकरची जी टोपी असते ती आहे ऑल्सो. काढून दाखवते तुम्हाला इथे. लाईक दॅट. This is the shape of cone. This is the cone. Here, this is the radius. Because this surface is circular. हा जो सरफेस आहे बॉटमचा हा कसा असते, सर्कल शेपमध्ये असते. ही परपेंडिक्युलर हाईट हिला म्हणतात H, हिला दर्शवतात H ने. आणि ही सुद्धा एक तिरकस उंची आहे, हिला म्हणतात स्लॅन्ट हाईट. तिला काय म्हणतात, स्लॅन्ट हाईट. दिस इज दी शेप ऑफ कोन. गाईज आपल्याला माहिती आहे दिस इज दी परपेंडिक्युलर अँड दिस फॉर्म ही कोणता ट्रायंगल बनते, हा राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगलबद्दल एक आपल्याला थेरम माहितीच आहे. कोणता थेरम माहीत आहे, पायथागोरस थेरम. कोणता थेरम माहिती आहे आपल्याला, पायथागोरस थेरम. तर आपण जर यल काढायचं आहे आपल्याला, यल म्हणजे काय, स्लॅन्ट हाईट. तर आणि H परपेंडिक्युलर हाईट आणि रेडियस दिली असेल तर आपण काय काढू शकतो, यल काढू शकतो बाय दी पायथागोरस थेरम. कोणता थेरम, पायथागोरस थेरमने. तर याचा पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे स्लॅन्ट हाईटचा. पहिला फॉर्म्युला कोणता आहे, स्लॅन्ट हाईटचा. आता स्लॅन्ट हाईट म्हणजे काय, तिरकस उंची. याचा का बरं उपयोग पडेल सांगते मी. तर पहिला फॉर्म्युला आहे याचा स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट म्हणजे तिरकस उंची, स्लॅन्ट हाईट. याला दर्शवतात यलने. कशाने दर्शवतात, यलने. आणि याचा फॉर्म्युला होते √h² + r². आणि जर L² घेतला आपण तर काय होईल, L² = h² + r². हा कुठून आणला रे बाबा, PG थेरम आहे हा. हा काय, PG थेरम म्हणजे पायथागोरस थेरमचा आपण उपयोग केला आणि इथे आपण काय काढला, स्लॅन्ट हाईट काढली. आता हा सुद्धा, याला सुद्धा पहा, खालचा एक कोणता शेप राहील, सर्क्युलर. आणि हा जो आहे हा वाला त्याला म्हणतात वक्र पृष्ठफळ. त्यालाच आपण म्हणतो कर्ड सरफेस एरिया. काय म्हणतो त्याला, कर्ड सरफेस एरिया. आता याचा फॉर्म्युला आहे, हा एक फॉर्म्युला झाला स्लॅन्ट हाईट. दुसरा आहे कर्ड सरफेस एरिया. याचा फॉर्म्युला आहे कर्ड सरफेस एरियाचा πr × L. पहा, आपल्याला कर्ड सरफेस एरिया जेव्हाही काढायचा असेल तेव्हा आपल्याला कशाची आवश्यकता पडेल, स्लॅन्ट हाईटची आवश्यकता पडणारच आहे. म्हणून आधी कोणता फॉर्म्युला मी काढला, कोणता काढला, L² म्हणजे स्लॅन्ट हाईट आधी काढली. आणि मग दुसरा फॉर्म्युला तयार झाला कर्ड सरफेस एरिया πr/L. कुणाचा फॉर्म्युला आहे, कर्ड सरफेस एरिया ऑफ दी कोन इक्वल्स टू πr/L. तिसरा फॉर्म्युला आहे आता तिसरा फॉर्म्युला कोणता, कर्ड झाल्यानंतर कोणता, टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, कर्ड सरफेस एरिया आणि बॉटमचा सरफेस कसा आहे, हा बघा सर्क्युलर आहे. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला होईल पहिले
पाय आर यल म्हणजे हा झाला कर्ड सरफेस एरिया प्लस बॉटम एकच आहे हे पाय आर स्क्वेअर. पुन्हा इथे कॉमन काय निघेल पाहून घ्या. पाय निघेल, आर पण निघेल आणि काय उरला हा इथून यल उरला. इथे 2 आर होते, 1 आर गेला तर आर. फॉर्म्युला काय बनला पाय आर इंटू एल प्लस आर. कुणाचा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. कुणाचा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ द कोन इज व्हॉट. काय फॉर्म्युला पाय आर इंटू यल प्लस आर. काय फॉर्म्युला पाय आर इंटू एल प्लस आर. हा आहे फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे कोनचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे कोनचा फॉर्म्युला आहे. आता यानंतर आहे पहा याचे किती फॉर्म्युला 3 झालेत ऑलरेडी. स्लॅन्ट हाईट झालेली आहे, टोटल सरफेस एरिया झाला आहे, कर्ड सरफेस एरिया झाला. आता उरला आहे व्हॉल्यूम. आता काय व्हॉल्यूम ऑफ कोन. आता व्हॉल्यूम ऑफ कोन पहा जर कोन आणि ही जी कोन आणि सिलेंडर जर आपण घेतला याची रेडियस आणि हाईट जर इक्वल असेल तर तो हा कोनचा जो व्हॉल्यूम आहे हा सिलेंडरच्या 1/3 असतो. 1/3 म्हणजे 1/3 व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. म्हणजेच फॉर्म्युला काय झाला 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हा झाला व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला. पहा कोनचे किती फॉर्म्युले झालेत आपल्याकडे 4 फॉर्म्युले झालेत. पहिला फॉर्म्युला आहे स्लॅन्ट हाईटचा. काय फॉर्म्युला आहे एल स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. कुठून आणला बाबा हा पायथागोरस थेरमने. दुसरा आपला जो फॉर्म्युला बनला तो फॉर्म्युला आहे कर्ड सरफेस एरिया. कर्ड सरफेस एरिया पाय आर यल. काय पाय आर यल. आणि तिसरा जो फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया. काय झाला होता टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला होता पाय आर इंटू एल प्लस आर. मग चौथा जो फॉर्म्युला होता व्हॉल्यूम ऑफ कोन. काय व्हॉल्यूम म्हणजे किती तिथे आईस्क्रीम येईल किंवा किती तुम्ही जे शेंगदाणे घेतो ना आपण ते पुंगी बनवून देते ते सुद्धा तो सुद्धा कोणत्या आकारामध्ये कोन शेपमध्ये आहे. तर किती फल्लीदाणे येतील किंवा किती शेंगदाणे येतील तर त्याचाच म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे काय त्याची कॅपॅसिटी किती आहे. कॅपॅसिटी ठेवण्याची वगैरे ते शेंगदाणे किती येतील किंवा किती काय ते आईस्क्रीम येईल. हे सगळे प्रश्न कशाचे असतात व्हॉल्यूमचे असतात. तर व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल्स टू 1/3 व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. म्हणजेच व्हॉल्यूम सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे पाहून घ्या पाय आर स्क्वेअर. तर याचा फॉर्म्युला बनला व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर इंटू एच. तर आतापर्यंत आपण किती फिगर शिकलो क्यूब शिकलो होतो. क्यूब शिकलो क्यूबॉइड सिलेंडर आणि कोन एवढा फिगर आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. आता याच्यावरचे तुम्ही प्रॉब्लेम करू शकता बरोबर आहे. ह्याच्यावरचे प्रॉब्लेम करू शकता. आता नेक्स्ट टॉपिक मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. याच्यावरून तुम्ही बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत तुमची प्रॅक्टिस सेट तुम्ही ते सॉल्व करू शकता. ठीक आहे. तर समोरचा मी सांगते आता आपला स्पियर सुटलेला आहे. स्पियर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते आणि एखाद प्रॉब्लेमही सांगून देईन. ठीक आहे ना. बरं तुम्ही आता याच्या सहाय्याने तुम्ही समोरची जे प्रॅक्टिस सेट आहे मेन्सुरेशन चॅप्टरची ते तुम्ही सॉल्व करू शकता.